कोणतंही असो, गाव ते गाव असतं. सुखदुःखात पांडुरंगाचं नाव असतं. निसर्गानं सजलेलं, समृद्धीनं भरलेलं, संस्कृतीला सांभाळणारं ते ठाव असतं. तर आज आम्ही आत्ता आम्ही अक्कीच्या घरी आलोय. अक्कीचं घर मस्त आहे. आता अक्की चहा बनवते आम्ही आणि स्वयंपाक झाला नाही का? फर्निचर मस्त आहे. किचन मी दाखवते. पूर्ण घरात फर्निचर सुपर आहे. आणि त्याने इकडे ऐकत काय काय बोलताय काय आहे वगैरे. बबली आली का? हां नंतर कधीतरी मी अक्कीचं पूर्ण घर डिटेलमध्ये दाखवेन. तर हे बघा, असं किचनमधलं फर्निचर आहे आणि कलर पण मस्त आहे. आणि अक्की छान ठेवते घर, म्हणजे व्यवस्थित असतं. कधी या, तर तिला माहीत नव्हतं आम्ही येणार आहे. अचानकच आलो आहे. कधी आलं तरी अक्कीचं घर स्वच्छच असतं. आणि हे बघा, अक्कीनं चहा ठेवलेला आहे, मस्तपैकी कोरा चहा. आणि आता थंडी पण आहे बाहेर, जास्त नाही. आली आहे बबली. आणि किचन नंतर हा डायनिंग रूम आहे. तर ती काही डायनिंग रूम म्हणून यूज करत नाही ती, तिथं त्याने सोफा सेट ठेवला आहे. तिथे छोटंसं क्यूटचं मंदिर आहे अशा पद्धतीचं. आणि ह्याच्या पलीकडच्या साईडला हॉल आहे, तर तो पण मी तुम्हाला दाखवते. आणि इथे बघा, कुलस्वामीचा फोटो आहे. आणि जे आपले पूर्वीचे देव असतात ना आपले कुटुंबातले, तर ते सगळे ठेवलेत व्यवस्थितपणे. असं हे मस्तपैकी छोटंसं क्यूटचं मंदिर आहे. आणि त्याच्याच साईडला एक दरवाजा आहे, म्हणजे दोन्हीकडून एंट्री आहे ह्या घरामध्ये. आता असं सरळ बघितलं ना, पुढे एक दरवाजा आहे, तिथून पण बाहेर जाऊ शकतो. आणि पलीकडचा एक हॉल आहे ना, तिथून पण बाहेर जाऊ शकतो. तर हाय बबली. हो 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 हो. आणि तिला पतीची डॉक्टरच म्हणतात, कारण तिला PhD करायची होती. अजून काही कंप्लीट झालेली नाही, बट ती आता टीचर झाली. तर स्कूलवरती आता शिकवते ती. तर इथं बघा, हॉलमधून म्हणजे किचन नंतर डायनिंग एरिया होता, तिथून आलं की इथे एक छोटीशी रूम आहे. तिथं ड्रेसिंग टेबल वगैरे त्यांनी ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर इकडे हॉल आहे. तर असं हे सजावट करून ठेवलं आहे. छोटी छोटी प्लांट्स त्यांनी घेतलेत. हे बबली आणि छकुली या दोघींची कामं आहेत बहुतेक, कारण त्या दोघींना पण असं घर सजवायला वगैरे आवडतं. आणि इथं इंडोअर प्लांट्ससुद्धा त्यांनी भरपूर ठेवलेत. तर ही जी इंडोअर प्लांट्स आहेत ना, ती केरळवरून आणलेत. म्हणजे छकुली ज्यावेळेस सुट्टीला आली होती ना, त्यावेळेस आणलेले. छकुलीला तुम्ही बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये. तर इथं समोर TVची जागा आहे, पण त्यांचा TV खराब झाला, तेव्हापासून त्यांनी नवीन ठेवलाच नाही. कारण कोणच TV बघत नाही, सगळे आता मोबाईलच यूज करतात. त्यामुळे TV काही इथं ठेवलेला नाही आत्तापर्यंत. आणि इथं बघा, असा हा व्ह्यू आहे. आणि नंतर हॉलमधून इकडं आलं ना, वरती जाण्यासाठी स्टेप्स आहेत. आणि वर 3 बेडरूम आहेत. हे बघा, इथं वॉशरूम बाथरूम पण आहे. आणि इथे एक बेडरूम आहे. पलीकडच्या साईडला एक आहे. अशी लाईन 3 बेडरूम आहेत. तर मोठं आहे घर तसं. मी व्यवस्थित सगळं काही काढलेलं नाही. तर ह्याच्या साईडलाच सर्वात मोठं बेडरूम आहे. तर हे बघा, हेच आहेत ते. पण तर हे अक्कीचं घर मी आहे तसं दाखवते. ह्यासाठी आम्ही व्हिडिओसाठी काही केलेलं नाही. आणि इथून इकडच्या साईडला आलं की स्वप्नीलचा बेडरूम येतो आहे. तर हा स्वप्नीलचा बेडरूम आहे. आणि ह्या घरामध्ये आमच्या भरपूर आठवणी आहेत, कारण मी लहानपणापासून इथे येते. आणि मी 6वीला होती आणि 7वीला जस्ट जाणार होती. त्या वेकेशनमध्ये ना अक्कीचं लग्न झालेलं. त्यामुळे मी आटपाडीत लहानपणापासून येते आणि आटपाडी मला लहानपणापासून माहिती आहे. ओके. संक्रांतीची साडी रेडी झाली का? ब्लाऊज शिवला? किती चूक पेमेंट केली ती बघ. आता येते ते. छान आहे. 15-20 दिवस झाले. छान आहे. गावात तो पैंजण जोडवे. तुला बघायला तुम्हाला? हा, मला बघायला गावात. खरंच मला पाहिजे. माझ्या लक्षात नाही, बरं लक्षात आलं. छोटी ती बरं का? मला साईज छोटी आणि ग्रीन कलरचं प्लेन. लई सॉफ्ट दिसतोय बांगड्यांचं. ओ माय गॉड, किती बांगडे येते गो. बांगड्याचं काय दुकान काढलंय काय तू? बघू, संक्रांतीसाठी स्पेशल बांगड्या. आता मी मला कुठल्या आवडते ती घेणार आहे. हो,
अगं खरंच हे दुकान असल्यासारखं वाटायला लागलं हा नाही का बघले एवढं असल्या पण येते तुला मधलं मधलं घालायचे त्या लय छान दिसते मोठे लय छान छान डिझाईन आहे ही मस्त आहे ना ठीक आहे आता काढ तर असल्या कशा त्या असल्या ते निबर दिसतं ना मग असली एक मधलं घालायचं असलं बघ ठीक आहे नको प्लेन असलं ही प्लेन घे हे कलर असलं तुला आवडतं हां का? हो ही. ही आवडते ते ग्रे हा, काढून घे माझं ही पण नको ही पण बरं वाटेल आता सगळी गावी असली असं घालतात या दोन्हीच्या कुठल्या चांगल्या आहेत तुला कुठल्या आवडतात मला त्या त्या ना? मला पण ही तुला येते ते बघ आधी तरी हा एक ही मोठे त्या सर का तू वेगळ्या दिसते ते मला चष्मा नाही तर वेगळं दिसते ते. दिसतात की मग ही आहेत चांगलं हां. ही बस आहे मला पण ही बागा नाही तेच ना तुझ्या अशा सेम नाहीत ना ती ही नको ना ही बघू बसतात का भरपूर आहे. तशा हां बसते एक डझन बस दमाले भेटलो आधी डझन आहे ते बाबू हां येते ते मला ही बस मला 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 जर की मग आणखी ही एक डझन आणि अजून एक डझन आता दोन दिल्या ना फिवर हे असलंच आहे दोन ह्याच्यात आहेत वाटतं बहुतेक भरपूर बांगड्या आहेत पण आता मला एक त्याच पसंत पडल्या छान आहे ना बघली हो छान आहे बघू एक एक डझन मस्त अजून येते का पण ही घालणार मी पण काढताना लय त्रास आहे ह्या हाताच त्या हाताने मोठ्या मोठ्या खाली त्या थोडे मोठे मोठे इथं बांगड्या म्हणजे लग्नाच्या वेळेस बांगड्या भरायला बोलत होते त्यामुळे आखीकडे एवढ्या बांगड्या साठल्या सगळ्यांच्याच वेगवेगळ्या घालतात ना का आपल्या आवडीने घालायचं आपल्या आवडे चांगलं बस मला बस ओके माझ्या रिंग्यासमोर हो ही रिंगा कधीची ते माहिती आहे बघली हां ही म्हणजे मी आखीला दिलं ते खरं तर लग्न झालेलं त्याच वेळेस है ना लग्न झालं तेव्हा दिलं त्याच दिवशी दिलं ते आखीला म्हणलं धर मला आता लय सोडून भेटलं नाही लग्न झालं तेव्हाच मला नाही का आखी मला लय सोडून भेटले आता नको कारण ह्याने मला भरपूर सोनं केलं तर धर तुला म्हणून आणि ह्या रिंगा सोन्याच्या येत्या म्हणजे उषात आहे ना 10वीच्या वेळेस पैज लावलेली म्हणजे मला तर तिच्यापेक्षा जास्त मार्क पडली तर रिंगा देते असं ती मला म्हणलेली आणि लय स्ट्रिक्टली सगळं फॉलो करायला लावायचे आणि तिनं कपडे शिवून मला ह्या रिंगा घेतलेल्या होत्या आणि तिची आठवण आहे खरं कधी मोडायच्या नाही त्या बरं का उषात आहे एवढे कष्ट करून म्हणजे कॉलेज करत करत कपडे शिवून तिने ही रिंगा बनवल्या होत्या आणि ती मला दिल्या होत्या आणि माझं लग्न झालं तेव्हा मला भरपूर सोनं भेटलं म्हणून मी आखीला दिलं होतं असं ट्रान्सफर करत तू कुणाला देऊ नको मोडायचे नाही ते फक्त कारण उषात आहे लई मेहनतीनं म्हणजे तेव्हा जास्त पैसे वाटत होते ग ह्या सुद्धा आता महत्वाचे आहेत थांबती रिंगा दाखवली तर हीच आहेत त्या रिंगा किती वर्ष झाले असेल माहिती का मी 10वीला होते तेव्हा माझ्या इथं आता भरपूर वर्ष झाली आणि ह्याच्यात 25 वर्ष झाली असतील आता. झुमका तुझ्या ज्वेलरी मधनं घ्यायचा उषाताई आणि मी एकाच शाळेत होतो आणि तिला वाटायचं की तिला कशी छान मार्क्स भेटलीत तशी मला पण भेटावी म्हणून ती जास्त लक्ष द्यायची माझ्याकडून सगळा अभ्यास करून घ्यायची आणि आई वडील कळत नव्हते तेवढी ती माझ्यावर लक्ष ठेवायची खवळायची आणि मला एक वर्ष तिनं TV सुद्धा बघू दिली नव्हती एवढी स्ट्रिक्टली अभ्यास कर म्हणून मागं लागायची आणि लास्ट तिनं म्हटली तसं मी छान मार्क्स पण पाडली आणि तिने मला कपडे शिवून स्टिचिंग करून रिंगासुद्धा गिफ्ट केल्या खरं तर बहिणीचा रोल आपल्या लाईफमध्ये सर्वांच्याच खूप महत्त्वाचा असतो कसं असतं बघा नेहमी सगळ्याच गोष्टी आपण तिच्यासोबत शेअर करतो आणि सगळे आपले सिक्रेट तिलाच माहीत असतात आणि नेहमी मोटिवेशन पण तीच करत असते किती पिना ठेवलं होतं साडी पिना दुकान बनवते सगळ्याचं दुकान लागतेच की पुरी ना मला ती घे आम्ही
पण मॅचिंग पाहिजे ग. मॅचिंग सगळी मॅचिंग केली. साडी किती कलर असतात. तर अक्कीसुद्धा आटपाडीमध्येच आहे, त्यामुळे तिच्या घरी यायचं म्हटलं तर लगेच येऊ शकतोय. आणि आता मस्तपैकी गप्पा टप्पा झाल्या आणि आता आम्ही घरी चाललोय. आता उद्या भेटणार नाही. आता आम्ही चालू उद्या 5 वाजता. आताच पाहिला. बाय बघली बाय. बाई आता भेटू 2 महिन्यानंतर. 2 महिन्यानंतर स्वप्नील नाही आलो आहे ना. केरळवरून गुलाब आणलेले. कशाला नको. भोगी आज भोगी. आम्ही घरी पोचलो आणि भाऊजी पण घरी आलेलं. तर आम्ही आता अक्कीच्या घरनं स्वप्नीलकडे आलो. तर आता रात्रीचे 10 वाजले. स्वप्नील अजून शॉपमध्येच आहे. तर अक्कीचा छोटा मुलगा आहे स्वप्नील. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बघितलं असेल. हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप जाऊया पुढे. आता आम्ही स्वप्नाच्या दुकानात आलोय. आणि नवीनच दुकान टाकलंय. पहिल्यांदाच आलं ना? हा काका येऊन गेले, तू फर्स्ट टाइम आले. मग स्टेप बाय स्टेप आपण वाढवणार आहे. सध्या थोडा माल ठेवलाय. रिस्पॉन्स बघण्यासाठी पण छान आहे रिस्पॉन्स. आपण आणि स्वप्नीलचं BBA झालंय, पण त्याला नोकरी करायची नाही. त्याची इच्छा आहे त्याला बिझनेसच करायचा आहे. म्हणून जस्ट त्यानं हे शॉप सुरू केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता सध्या होलसेलमध्ये सगळं काही विकतो आहे. ऑनलाईन पण आहे आणि सगळं होलसेल आहे. त्यामुळे चाललं आहे त्याचं, म्हणजे त्याला बिझनेसच पाहिजे म्हणून बसला आहे. त्यामुळे आता स्टार्टिंग त्याची सुरू झाली आहे. असं व्हिडिओ काढू शकतो. आणि फोन कुठे कसं अटॅच करत दाखव बरं ना. ब्लूटूथ कनेक्ट करायचं आहे. हां झालं. ह्या बटनाला क्लिक केलं तर व्हिडिओ स्टार्ट होणार. स्टार्ट झालं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजून पुढे गावचे बरेचसे व्हिडिओज येणार आहेत, तेही नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.